वेलकम. या क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत. आता आपण ना गोल सेटिंग बद्दल बघणार आहे. येस, गोल सेटिंग बद्दल तुम्हा सर्वांना माहिती आहे. आताही आपण एका वेगळ्या विशिष्ट पद्धतीनं गोल सेटिंग एक नव्यानं आपण आता अनुभवणार आहे की गोल सेटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते. बघा मित्रांनो, कुठल्याही जर्नीला ज्यावेळेस आपण सुरुवात करतो, सोबत साहित्य घेतो. आता आपण साहित्य घेतलेलं आहे, आपल्याकडे साधनं आहेत, योग्य साधनं आहेत. आपल्या ज्या जर्नीला जायचं त्या जर्नीला जात असताना आपल्याकडे साधनं आहेत. आपण सर्वांगीण विकास, अंतर्बाह्य बदलून टाकणारं व्यक्तिमत्व आपण तो प्रवास चालू करतोय. आणि ह्या प्रवासाकडे जात असताना आपल्याकडे EFT अर्थात इमोशनल फ्रीडम टेक्निकचे एक महत्वाचं साधन आहे आपल्याकडं. आणि या साधनांच्या मार्गाने आपण पुढे चालतोय. आता आपल्याला दिशा ठरवायची आहे आणि ही योग्य दिशा जर एकदा ठरली तर पुढचा प्रवास आपला सहज होऊन जातोय. ठीक आहे. तर आता काय करायचं आहे, तर मी परत एकदा त्या रेफरन्स देतो पर्सनल पीस प्रोसिजरचा. ती प्रोसिजर म्हणजेच आपल्या आयुष्यातील मानसिक पातळीवरती असेल, शारीरिक पातळीवरती असेल, दैनंदिन तणावाच्या लेवलवरचा काय काय तणाव असेल किंवा नात्यागोत्यांमधला तणाव असेल, आर्थिक लेवलवरचा तणाव असेल, या सगळ्या लेवलवरच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या लिहिलेल्या आहेत असं मी गृहीत धरतो. मागच्या व्हिडिओचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही हे सगळं होमवर्क केलेलं असाल अशी अपेक्षा आहे. तशी जर केली नसेल तर माझी रिक्वेस्ट आहे, पुढे जाण्यापूर्वी तुम्ही नक्की तशी करा. कारण की गोल सेटिंग करण्यासाठी, आपली निश्चित दिशा ठरवण्यासाठी तुमचा हा होमवर्क अत्यंत गरजेचा आहे. बऱ्याच वेळा मी हा कन्सेप्ट अनेकांना सांगितलेला आहे. बऱ्याच वेळा लोक हे बेसिक हे विसरून ऍडव्हान्स साठी गडबड करत असतात. ऍडव्हान्स मध्ये सांगा मला, ऍडव्हान्स मध्ये काय आहे वगैरे याबद्दलचं विचारणा केली जाते. पण मित्रांनो, हा सगळा जो जर्नी आहे, हा सगळा आपलं व्यक्तिमत्व बदलून टाकणारा जो जर्नी आहे, हा जर्नी एका EFT अर्थात इमोशनल फ्रीडम टेक्निकच्या माध्यमातून आपण हा सगळं करत असतो. हे सगळं करत असताना जर हे बेसिक म्हणजेच भूतकाळातील नको असलेल्या घटना आपण सोबत घेऊन ज्यावेळेस आपण पुढे जात असतो त्यावेळेस पुढच्या ऍडव्हान्स लेवलच्या कन्सेप्ट डायजेस्ट होत नाहीत, त्या ऍक्सेप्ट होत नाहीत आपल्या सिस्टीमला, आणि तिथं मग रिझल्ट येत नाहीत अशी तक्रार होते नंतर. त्याच्यामुळे हे बेसिकच आहे. तुम्ही हे सगळं जे काही पास्ट ट्रॉमाज असतील, पास्ट इव्हेंट्स असतील, हे सगळे रिलीज करणं अत्यंत अपेक्षित आहे. आता लगेच रिलीज नाही झाले तरी हरकत नाही, पण नोट तर करता आले पाहिजेत आणि त्याच्यानंतरच आपल्याला दिशा ठरेल ना. एक्झाम्पल, गोल सेटिंग बद्दल बोलू आपण. गोल सेटिंग करत असताना निश्चित दिशा ठरवायची आहे की आपल्याला मानसिक अगोदरचा जो काही त्रास झाला तो अशा किती घटना आहेत, त्या घटना 1 2 3 अशा करत लिहायच्या आहेत मानसिक पातळीवर. दुसरं आहे नात्यांगोत्यांमधील जे पण काही आपल्याला पास्ट ट्रॉमाज आहेत, मग घरातले नाते असतील, रक्ताचे नाते असतील, शेजारपाजारांच्या नात्यांबद्दल असेल, पै पाहुण्यांच्या नात्यांबद्दल असेल, किंवा ऑफिसमधले कलिग्स असतील, ऑफिसमधील ज्युनियर्स असतील, सिनियर्स असतील वगैरे, त्यांच्याबद्दलचा मनामध्ये निर्माण झालेला राग असेल, द्वेष असेल, किंवा नको असलेल्या भावना असतील, किंवा त्यांच्यामुळं होणारी, त्यांच्या वागण्यामुळं होणारी जी चिडचिड असेल, ह्या सगळ्या घटना आपल्याला लिहायच्या आहेत. थोडासा किडियस जॉब आहे, थोडासा तुम्हाला वेळ जाईल याच्यामध्ये, पण लिहायचे आहेत. आणि ही लिहित असताना एका बैठकीत नाही झालं तरी चालेल, एका मीटिंगमध्ये, एका सिटिंगमध्ये नाही झालं तरी चालेल, पण हे लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच वेळेस आपल्याला नेमकी दिशा कळेल की आपल्याला किती आपलं ध्येय आहे आणि आपली दिशा कोणती आहे ती. ओके. पुढचा पॉइंट आहे की दैनंदिन तणाव. आता एका बाजूला आपण भूतकाळातील घटना रिलीज करायचा प्रयत्न चालू आहे, तो प्रोसेस आपण हातात घेतोय. तर रोजच्या रोज ज्या घटना घडत असतात की ज्याच्यामुळे आपल्याला त्रास जाणवतो, तोही तिथल्या तिथं तो रिलीज करता आला पाहिजे. आणि ते करण्यासाठी दैनंदिन अशा काही घटना घडतात आपल्या आयुष्यामध्ये की ज्याचा आपल्याला तणाव जाणवतो, त्या तिथं नोट डाऊन करता आल्या पाहिजे. पुढचं आहे आर्थिक पातळीवरती आणि आरोग्याच्या पातळीवरती. अर्थात आता आरोग्याच्या पातळीवरचा ज्यावेळेस आपण विचार करतोय तर त्यावेळेस बेसिक लेवलवरती तुम्ही नक्की जे पण टॅपिंग कराल ते तज्ञाच्या मदतीनं करा. तुमचा जो कोणी फिजिशियन असेल त्यांच्या कन्सल्टेशन मध्ये तुम्ही हे सगळं करा. टॅपिंग हा कन्सेप्ट आरोग्याच्या बाबतीत वापरताना थोडीशी विशेष खबरदारी घ्या. नक्कीच तज्ञांची मदत घ्या त्याच्यामध्ये. पुढची दिशा ठरवायची आपल्याला आर्थिक लेवलवरती, समस्यावरती. मग आर्थिक लेवलवरच्या ज्या काही समस्या आहेत, जो काही आपल्याला त्रास होतोय पैशांच्या बाबतीतला, तो सर्व लिहायचा आहे. आणि विशेष करून ह्या सगळ्या जे काही ध्येय आहेत ह्याच्यामध्ये सुरुवातीला नात्यांमधील ज्या काही समस्या आहेत त्याला प्रायोरिटी द्यायची आहे आणि आर्थिक गोष्टीला थोडीशी लास्ट प्रायोरिटी ठेवायची आहे. याचं एक महत्वाचं कारण आहे.
ज्या वेळेस आपण नात्यांमध्ये संतुलित आपण आपलं व्यक्तिमत्व बनतं, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आर्थिक गोष्टींवरती आपल्याला प्रगती साधता येते. बघा, आजूबाजूला जे पण काही नाते आहेत, जी पण काही अस्तित्वात लोक आहेत, त्यांच्याकडूनच आपल्याला संधी येणार असत्या आर्थिक आपल्याला प्रगती करण्यासाठी. कोण कुठली दगड किंवा विटांमधून किंवा ह्या इमारतीमधून किंवा भिंतीमधून आपल्याला कोण संधी देणार नसते, लोकच आपल्याला संधी देत असतात. मग लोक ज्यावेळेस आपल्याला संधी देत असतात त्यावेळेस आपण त्या संधीला पात्र होण्यासाठी पहिल्यांदा आपण आपल्या नात्यांमध्ये म्हणजेच आपल्या रिलेशनवरती, मग ते घरातले असतील, बाहेरचे असतील, ऑफिसमधील असतील, सगळ्या लेवलवरती आपण ओकेच्या अवस्थेला पाहिजे. म्हणून हे गोल सेटिंग करत असताना नात्यांमधील जो ताणतणाव निर्माण झालेला आहे त्या ताणतणावाला आपण प्रायोरिटी दिली पाहिजे. आणि जे पण काही नाते आहेत, एका वेळेस एक नातं, त्या नात्यांमधील पण अनेक समस्या असतील, अनेक प्रसंग असतील, तर ते एक प्रसंग एका वेळेस असं पकडत पकडत आपण टॅपिंग केलं पाहिजे आणि त्याच्यावरचा जो काही तणाव आहे तो रिलीज करता आला पाहिजे. 0 to 10 म्हणजे 0 to 10 ह्या लेवलवरती जो काही तणाव आहे तो तणाव आपल्याला न्यूट्रल करता आला पाहिजे. ती प्रोसेस कंटिन्यूस ठेवायची आहे. आणि एकदा काही नात्यांमधील सुरुवातीला काही लोकांची नाते 20-25 नाते अशी होतील आणि सगळे जर प्रसंग वगैरे केले तर हे पॉइंट्स हे 50 पेक्षा जास्त होऊ शकतात. इट्स नॉर्मल. ओके, झालंय ना, इट्स ओके. मग ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एका वेळेस एक असं कन्सिडर करत करत सगळं कव्हर करून आपल्याला ते रिलीज करायचं आहे. सुरुवातीला नक्कीच वेळ खाऊ प्रोसेस आहे ही, पण ह्याच्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थानं आर्थिक प्रगती साधता येत नाहीये. म्हणून नात्यांबद्दल जे पण काही तणाव आहे तो तणाव आपल्याला रिलीज करायचा आहे. हे झालं गोल सेटिंगच्या बाबतीतलं हे सगळं. आता या कोर्समध्ये आर्थिक गोष्टींबद्दल आपल्याला डिटेल लिमिटिंग बिलिम्स कशा आयडेंटिफाय करायचे आहेत, त्याच्यावरती कसं मात करायचं आहे ते पाहणार आहोत. परत एकदा तुम्हाला इथे मी सूचना देऊ इच्छितो की जोपर्यंत आपण नात्यांच्या पातळीवरती एका ओकेच्या स्टेजला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण आर्थिक पातळीवर रिझल्ट जे प्रॅक्टिकली जे मॅनिफेस्टेशन होत आहे, भौतिक पातळीवरती जे काही रिझल्ट येणार आहे ते रिझल्ट आपण आत्मसात करू शकत नाहीये. ओके, त्याच्यामुळं टॅपिंग करत असताना पर्सनल पीस प्रोसिजरच्या माध्यमातून हे गोल सेटिंग करा, जेणेकरून आपल्याला एक निश्चित दिशा भेटेल आणि त्या दिशेच्या अनुषंगाने आपल्याला पुढं जलद गतीनं कृती करता येईल. चला तर मग आता पाहूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये कोणता कन्सेप्ट आहे तो.